माझ्यावर मकोका लावण्याचे समीर पाटीलचे षडयंत्र आहे असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला। मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केल्यावर माझ्यावर केसेसची तयारी केली असा आरोप देखील त्यांनी केला। गुन्हेगार मोकाट होते, जबाबदार कोण असा सवाल धंगेकरांनी केला। तसंच कुटुंब रस्त्यावर येईल असा प्रयत्न करण्यात आला असा आरोप सुद्धा धंगेकरांनी केला। निलेश गैवळ ज्या पद्धतीने पासपोर्टमध्ये छेडछाड केली हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे आणि जर देशाला जर फसवणारी टोळी जर तुमच्या आजूबाजूला असेल तर विचारणार कोणाला? मी इथल्या पान टपरीवाल्याला विचारणार का, इथल्या केळ्याची गाडी लावतो त्याला विचारणार, जो तिथले लोकप्रतिनिधी त्यांनाच विचारणार। आमचं पुन्हा असुरक्षित आहे, आमच्या पोलिसांची नाचक्की झाली, आमच्या महाराष्ट्र जनतेची नाचक्की होती, याच्यामध्ये ह्याची जबाबदारी कोणाची त्यांनाच विचारणार। मी काय थोडीच कोणाला विचारणार नाही। तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्यांच्या आशीर्वादानेच पुण्यामधली गुन्हेगारी वाढते? मी आशीर्वाद नाही म्हणत, तुमच्या आजूबाजूला जी लोक त्यांचाच खुलासा करून त्यांच्याच कारवाई करा एवढंच म्हणणं आहे। नाव घ्या ना, कोण? आता ते माझ्यावर जे गुन्हे दाखल करतात त्यांनाच जरा शोधला पाहिजे। जर समीर पाटील सारखा मोकातला आरोपी जर माझ्यावर मोका करतोय आणि तो जर सगळ्या सिस्टीमला सांगतोय, पोलिसांना सांगतोय, काही भाजपच्या नेत्यांच्या मार्फत पोलिसांना संपर्क साधतोय, म्हणजे याचा अर्थ की हा गुन्हेगार एकदम सिस्टीमच्या जवळचा आहे। आणि मग जो सिस्टीमच्या जवळचा तर त्यांनी आता खुलासा केला पाहिजे। आम्ही ज्यांचं नाव आजपर्यंत घेतलं त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला पाहिजे। समीर पाटीलचा आमचा काही संबंध नाही। आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था या सगळ्या भाजपच्या लोकांनी केली। कोणी केली? मी सांगतो ना, माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये। तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले, काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं, वक्फची जागा घेतली, पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही। हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली, तर माझे हल्ले झाले ना, माझा आजही हल्ला मी पचवतोय। तर महत्त्वाचे आणि गंभीर आरोप यावेळी धंगेकर यांनी केलेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केल्यावर माझ्यावर केसेसची तयारी करण्यात आली होती असा आरोप यावेळी धंगेकर यांनी केला। गुन्हेगार मोकाट होते, मग जबाबदार कोण असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला।